नाशिकच्या भावली धरण परिसरामध्ये पर्यटकांवर हल्ला झालाय। छेडछाडीचा जाब विचारल्यामुळे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला गेलाय। टोळक्यांकडून पर्यटकांवर हा जीवघेणा हल्ला झालाय। 4 ते 5 किलोमीटर पाठलाग करत या सगळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे। हल्ल्यामध्ये एक पर्यटक जखमी झालेला आहे आणि वाहनांचं सुद्धा त्यांच्या मोठं नुकसान झालंय। अंबड पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। हल्ल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। तर छेडछाड, पाठलाग आणि हल्ला असं सगळं झालेलं आहे। 4 ते 5 किलोमीटर हा पाठलाग करण्यात आला। भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेला हल्ला। तर ही दृश्य आपण पाहतोय। हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे। नाशिकमध्ये भावली धरण परिसरामध्ये पर्यटक गेलेले होते आणि या पर्यटकांवर हल्ला झालाय। छेडछाड झाली, त्यानंतर त्यांनी जाब विचारल्यामुळे त्यांच्यावरच उलट जीवघेणा हल्ला केला गेला। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, काय नेमकं घडलेलं होतं आणि कशासाठी पर्यटकांवर हा जीवघेणा हल्ला केला गेला? नक्कीच खरं तर नाशिकमध्ये काल ही धक्कादायक घटना घडलेली आहे। एक कुटुंब हे नाशिकमधल्या एका बाहुली डॅम येथे धबधबा पाहण्यासाठी गेलेले होते। या ठिकाणी एका महिलेची काही तरुणांनी छेड काढली आणि ह्या तरुणांना त्या महिलेने जाब विचारला आणि त्याच्या पतीने जाब विचारल्याचा राग आल्याचा असा म्हटलं जातं आणि या पर्यटकांवरती हल्ला केल्याचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। हे ती पाठलाग करून दांडक्याने आणि दगडांनी ह्या गाड्यांवर आणि ह्या महिलांवर हल्ला केलेला आहे। या 4 ते 5 किलोमीटर पर्यंत पाठलाग करत वाहनांसह पर्यटकांवर हल्ला केलाय। हल्ल्याने पत्नीचे पती आणि पत्नी ह्या किरकोळ जखमी झाल्याचंही बोललं जातंय। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याचे या ठिकाणी तक्रार देखील दाखल केल्याचं समोर येत आहे। खरं तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून याबाबत आता पोलीस तपास करताना पाहायला मिळत आहे। मात्र भावली डॅम परिसरात या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहर हादरलेलं आहे। कारण पर्यटकांवर जर अशा पद्धतीने जर हल्ले होत असेल तर नाशिक शहरातील पोलीस बरोबरच पर्यटक सुरक्षित आहेत का असा देखील प्रश्न आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय। सध्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या पर्यटकांना ज्यांनी हल्ले केलेले आहेत त्यांचा शोध देखील घेताना पाहायला मिळतो। धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।